तर मग मंडळी स्पॉट आम्ही चेंज केल्यानंतर मला वाटलं गाडीतून जायचं, दीना मी भाभी गाडीत आहेत ना बसणार. लकीबाईच्या वाईफ, ते काय बोलतात, अरे बापरे मला याच्यातून जायला भीती वाटते, कारण की ढोपरापर्यंत पाणी होतं ना तिकडे. त्यांना वाटलं गाडीत बसून जायचं होतं. बल्कि पेड आलो. खूप स्लिपरी होतं आणि खूप चिखल सुद्धा होता. कसं कसं आम्ही गेलो. हेतांश तर फुल स्पीड मध्ये जात होता, पण मला सरकायला होत होतं जरासं. त्यानंतर दुसऱ्या स्पॉट वरती आहे ना, ऑलरेडी तिकडे गावातली माणसं होती 2-3, त्यांनी ना जाळ लावलं होतं. हे बघा, त्यांनी भरपूर मासे पकडले होते. त्यांची मोठी अशी मच्छरदाणीच पूर्ण पसरवून ठेवलेली आणि त्याच्यातून पाणी जात होतं आणि मच्छी पण तिकडूनच त्याच्यामधून ते पकडत होते. त्यानंतर इकडे कार्तिकला एक मच्छी भेटली, मासा भेटला, तर त्याने फेकून इकडे आमच्या इथे दिलाय. बघा केवढसा छोटूसा होता बघा. हे नदीचे मासे आहेत. हे काय आपण खात नाही, पण एक नुसती मजा म्हणून जायचं आणि पकडून परत ते मासे सोडून द्यायचे. पावसाची मजा घेत घेत एक वेगळा एक्सपिरियन्स. त्यानिमित्ताने पावसात पण भिजायला भेटतं आणि मच्छी पकडायचा आनंद सुद्धा एक वेगळाच असतो. आता बघा हे लोक जाळी काढतायत, तर जाळीमध्ये बघा केवढे सारे मच्छी मासे भेटलेत त्यांना. लकीबाई त्यांना बोलतात आज मच्छी फ्राय करणार वाटतं घरी गेल्यावरती तुम्ही. त्यानंतर त्याने सगळे मासे बघा गोळा केलेत. बघा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मासे भेटलेत त्यांना. या लोकांना केवढे मासे भेटलेत बघा, आणि आम्हाला एक पण मासा नाही भेटलाय. पण आम्ही काय हार मानणाऱ्यातले नव्हतो, तरी पण कार्तिक जाऊन जाऊन शोधत होता की कुठे भेटतायत त्या मच्छी वगैरे, दुसरा मासा किंवा मग कुठला तरी खेकडा तरी भेटतोय का. तर बघा तो अजून पुढे गेला बघायला की कुठे मच्छी भेटते का. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड फॉलो करा गाईज.